चलिए नीलेश। नो चेंडू. संघाची धावसंख्या 3. 4. वैयक्तिक पहिला षटक संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो तो रोशन. वैयक 4 चेंडूची हाताळणी केली आहे. 4 चेंडू अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतोय तो रोशन. पुढचा चेंडू घेऊन रोशन. चांगल्याच प्रकारे ठेवलेला आहे अतुल याने. एक धाव धावून पूर्ण झाली आहे. पहिल्या षटकातले 5 चेंडू टाकून झाले आहेत. चांगली गोलंदाजी करतोय रोशन. वैयक्तिक पहिलं संघाचा पहिला षटक शेवटचा चेंडू बघूया काय करेल प्रतिकेश टू रोशन. शॉर्ट पिच बॉल चांगल्याच प्रकारे ठेवलेला आहे 4 धावांसाठी. बघूया काय डिसिजन. चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावा फलकार आहेत 10. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली आहे. बघूया दुसरा पॉवर प्लेचा षटक कोण घेऊन येईल. वैयक्तिक 2 धावावर खेळतोय तो अतुल. प्रतिकेशनी 6 धावावर खेळतोय प्रतिकेश. सामना चालू आहे तो श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत विरुद्ध सार्थक स्पोर्ट्स कासार अडवली. पाच षटकाचा सामना आहे. दुसरा पॉवर प्लेचा षटक टाकण्यासाठी आलाय अरबाज. बघूया काय करेल. अतुल टू अरबाज. बघूया काय करेल. अतुल याला चांगल्या प्रकारचा बॉल हाताळला आहे. लेगच्या दिशेने एक धाव धावून पूर्ण करतोय तो प्रतिकेश आणि अतुल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय तो सार्थक स्पोर्ट्स कासार अडवली. जास्त धावा खर्च नाही करत आहे. संत आणि सावध अशी सुरुवात करते तो श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशेत संघ.
संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो तो अरबाज. तिसरा चेंडू हाताळतोय. बघूया काय करेल. चांगली हाताळणी करतोय अरबाज. पहिल्या चेंडूवर 1 धाव. दुसरा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी करतोय अरबाज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय रन येत नाही. संत आणि सावध अशी सुरुवात आणि त्रिफलाची बाद होतोय तो प्रतिकेश. संत अशी सुरुवात चालू आहे ती म्हणजे श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत संघाची. फलंदाजी करण्यासाठी येतो तो गौरव. बघूया काय करेल आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिला षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो अरबाज. 3 चेंडूची हाताळणी केली आहे. अजूनपर्यंत एकच धाव दिले. 2 निर्धाव चेंडू. एका चेंडूवर 0 धाव आणि 1 चेंडूवर गडी बाद. पुढचा चेंडू घेऊन येतो अरबाज गौरवसाठी. गौरव हा हार्ड हिटर फलंदाज आहे. बघूया काय करेल आपल्या संघासाठी. धावा वाढतील का नाही बघूया. पुढच्या चेंडूसाठी चांगल्या प्रकारची हाताळणी करतोय तो अरबाज आणि हा धावाची संधी आणि संधीचं सोनं नाही केलंय. चांगला प्रयत्न होता रोशन यांचा परंतु चेंडू काय हातात भेटत नाही अरबाज यांच्या आणि गडी बाद होण्याची संधी निसटली आहे. चांगली गोलंदाजी करतोय अरबाज. अजून 2 चेंडू बाकी आहेत सेकंड पॉवर प्ले मधले. बघूया काय करेल अरबाज टू गौरव. चांगल्या प्रकारे डोलर आणि हा उंच असा लांबपुरा षटकार. धावा कशा कशा येतात त्या. बघूया आता काय करेल तो शेवटच्या चेंडूवर गौरव. धावा धावफल करा त्या 17 पॉवर प्लेच्या दुसऱ्या पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. बघूया काय करेल गौरव. चांगल्या प्रकारचा यॉर्कर असा मारा गेलाय आणि चांगल्या प्रकारे डोले स्टेटच्या आणि हा चेंडू जातो सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. दोन पॉवर प्लेचे षटक संपले आहेत आणि गौरवाने चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला 21 रनावर नेऊन ठेवलाय. अजून पुढचे 3 षटक काय करेल तो श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत. बघूया पुढच्या षटकात. थोडी काय करावी. अजूनही 3 सामने केले पाहिजेत. सलामीला आलेला फलंदाज अतुल अजूनही खेळपट्टीवर आहे. त्याच्याबरोबर गौरव. 3 धावावर घेतो तो अतुल आणि पाठून आलेला गौरव 10 धावांवर खेळतोय. बघूया पुढचा षटक घेऊन येतो तो बंटी संघाचा संघनायक. संघनायक रोशन आहे. बंटी तिसरा षटक घेऊन येते. बघूया काय करेल. पहिला चेंडू अतुल साठी चांगल्या स्टेट रन ठेवलेला आहे. चेंडू जातो सीमा रेषे पार 6 धावांसाठी. बंटी याला पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला आहे अतुल याने
का मी सलामीसाठी आलतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे बंटी याला. पुढचा चेंडू कसा हाताळेल बंटी बघूया अतुलसाठी. दुसरा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, त्रिफलाची बात करतो बंटी. एक तुम्हारी एक हमारी. पुढचा फलंदाज होतो तो नयन, अतुलची जागा भरून काढण्यासाठी. अजूनही 2 षटक आणि 4 चेंडू उरले आहेत. काय करल श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशेत. अतुल यांनी चांगली फलंदाजी केली. पुढचा चेंडू गेले बंटी. बघूया काय गोलंदाजी करेल नयन याच्यासाठी. एक नौका बॅट्समन येतोय नयन. धावफल करा 27. 2 गडी बाद. पुढचा चेंडू घेऊन बंटी टू नयन. बघूया काय करेल नयन. बंटी आणि गोल चांगल्या प्रकारे स्टेटच्या गाडी बोलवण्याचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करेल का. आणि भालेनी चांगली कॅच पकडली आहे आणि गडी बाद होतो. तिसरा धक्का बसतो तो श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशेत या संघाला. चांगली गोलंदाजी करतो तो बंटी. पुढचा फलंदाज होतो तो गौरव तरे. बघूया काय करल. पुन्हा एकदा तोच हार्ड हिटर फलंदाज गौरव स्क्वेअर. बघूया काय करल बंटी. एक षटकार खाल्ल्यानंतर अतिशय चांगला असा तो प्रयत्न करतोय तो बंटी. चांगली गोलंदाजी करतोय. चौथा चेंडू घेऊन चांगल्या प्रकारे ठरवला आणि चेंडू जातो सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. आत ग्राउंड मध्ये चाललंय एक तुम्हारी तो एक हमारी. बंटी आणि एक षटकार खाल्ला मग विकेट घेतला, परत विकेट घेतला आणि परत षटकार. 4 चेंडूची हाताळणी करतो. 12 धावा खर्च करतो तो बंटी. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. जर सामन्यात करायचं असेल तर गौरव याचा विकेट घेतला पाहिजे. पुढचा चेंडू घेऊन बंटी गौरवसाठी. चांगली फलंदाजी करतोय गौरव. फुल टॉसचा चेंडू परंतु संधी काय साली नाही. गौरव यांनी डॉट चेंडू टाकतो तो बंटी. शेवटचा चेंडू या षटकातील. बघूया काय करेल गौरव. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. बघूया काय करेल बंटी टू गौरव. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडू जातो सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा. 3 गडी बाद. चांगली फलंदाजी करतो तो गौरव. जर सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल तर गौरव याचा विकेट घेणं आवश्यक आहे. पहिला पॉवरच्या प्लेचा षटक ज्याने हाताळलं होतं तो रोशन. चांगली गोलंदाजी केली होती. एक षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक घेऊन येतो तो रोशन टू गौरव. 2 गौरव क्रीजवर आहेत. बघूया काय करेल. अजूनपर्यंत धावसंख्या चांगली उभारली आहे. 39 धावा. 3 गडी बाद.
पहिला चेंडू घेऊन गौरवसाठी नौका फलंदाज, बघूया काय करल. चांगल्या प्रकारे तोडण्याचा प्रयत्न करत होता परंतु वाईट असा मारा, वाईट वर एक धाव धावून काढली आहे. धावफलक आहेत ते 41. हाणामारीचे 2 षटक उरले आहेत. बघूया काय करणार कोलछेत संघ. पुन्हा एकदा उंचावरून मारलाय 6 धावांसाठी. गौरव चांगल्याच फॉर्म मध्ये आहे. पुन्हा एकदा षटकार टाकतो तो गौरव. चांगली फलंदाजी करतो गौरव. जर संघाला पुनरागमन करायचं असेल तर गौरवाचा विकेट घेणं आवश्यक आहे. पहिला षटक चांगला टाकला होता रोशन याने परंतु पहिला चेंडू स्कोअर हाताळला. वाईट नंतर दुसरा चेंडू षटकार. आता बघूया दुसरा चेंडू कसा टाकेल. निर्धाव असा चेंडू टाकतोय तो रोशन. 2 चेंडू मध्ये 8 धावा खर्च करतोय रोशन. पुढचा चेंडू घेऊन 8 चेंडू मध्ये 28 धावा ठोकल्या गौरवाने. बघूया काय करेल. चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे. बघूया 4 धावांसाठी चेंडू चौकार. एक वेळ अशी आली होती जेव्हा श्रीकृष्ण स्पोर्ट कोळशेत चांगली धावसंख्या पटकावत नव्हता परंतु जेव्हा गौरव आला त्यांनी जे चौकार षटकार ठोकले आहेत त्यानंतर संघ चांगल्याच प्रकारे मजबूत स्थितीत पोहोचला आहे. 51 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू घेऊन रोशन. चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला आहे रोशन यांनी. धावबाद होण्याची संधी होती परंतु गौरव यांनी स्ट्राईक ठेवली आपल्याकडे कारण तो चांगली फलंदाजी करतोय. जर 3 ते 4 षटकार अजून आले तर चांगल्या स्थितीत पोहोचेल कोलशेत संघ. पुढचा चेंडू घेऊन रोशन चांगल्याच प्रकारचा बॉल टाकतोय. चांगला हेलिकॉप्टर मारला आहे तो गौरव यांनी. षटकार. अडतीस धाव संख्या घेतो तो गौरव. 2 गौरव. या षटकामधला शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे हाताळतो. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत होता आणि बाद होण्याची संधी आणि बाद. गौरव बाद होत आहे. चांगली फलंदाजी करत होता गौरव. आता हाणामारीचा षटक होता. जर गौरव थांबला असता तर अजून काही धावा लागल्या असत्या आणि संघ एक मजबूत स्थितीमध्ये असता परंतु गौरवाची खेळी समाप्त झाली आहे. चांगला चेंडू हाताळला शेवटचा रोशन यांनी. चार षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा धावफलकावर. 38 धावांवर बाद झाला तो गौरव. शेवटचा षटक घेऊन येतो तो मोहन टू गौरव. एक गौरव अजूनही क्रीज वर आहे. बघूया काय करेल. जर फिल्डिंग बघितली आपण लॉंग ऑन लॉंग ऑफ त्यानंतर स्कोअर. शेवटचा षटक घेऊन येतो तो मोहन. वैयक्तिक पहिला षटक मोहनचं. बघूया काय करेल गौरव. चांगल्या प्रकारे टोलवण्याचा प्रयत्न. बघूया काय होईल. गडी बाद होण्याची संधी आणि बाद होते. रामकृष्ण यांनी चांगली झेल पकडली आहे आणि गडी बाद झालाय. मोहन याचा पहिल्या चेंडूवर
गडी बाद होतोय. बघूया पुढचे 5 चेंडू. स्लॉग ओव्हर आहे. हाणामारीचं षटक. काय करेल हर्ष. हर्ष आणि मयूर. जर आपण धावा बघितल्या धावफलकावर पहिल्या षटकात येते 10 धावा, दुसऱ्या षटकात 11 धावा, तिसऱ्या षटकात 18 धावा, चौथ्या षटकात 18 धावा, पाचवी आणि शेवटची ओव्हर घेऊन येतो मोहन. पहिल्या चेंडूवर गडी बाद होते. बघूया काय करेल तो हर्ष आणि मयूर. दुसरा चेंडू घेऊन मोहन टू मयूर. निर्धाव असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु कीपर यांच्या हातात काय चेंडू मावत नाही आणि एक धाव धावून पूर्ण करतो तो हर्ष. शेवटच्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन मोहन टू हर्ष. उंच असा फलंदाज आहे हर्ष. हाणामारीसाठी पाठवला आहे त्याला. बघूया काय करेल. चांगली गोलंदाजी करते मोहन. यॉर्कर असा मारा. क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल भेटला आहे. बघूया काय करेल कयूम. चांगले क्षेत्ररक्षक करतो तो सार्थक स्पोर्ट्स कासा रडली. उडता चेंडू घेऊन मोहन. तीन चेंडू बाकी आहेत. बघूया काय करेल मोहन टू मयूर. वाईट असा मारा करतोय. साठ धावा झाल्या आहेत धावफलकावर. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू घेऊन मोहन टू मयूर. काय करेल मयूर. चांगली गोलंदाजी करतोय मोहन. चांगल्याच प्रकारे डोलवण्याचा प्रयत्न केलाय. बघूया चेंडू येतो सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार. 2 चेंडू बाकी आहेत आणि 66 धावा झाल्या आहेत धावफलकावर. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. काय करेल कोलशेत संघ. मयूर चांगली फलंदाजी करतोय मयूर. बघूया काय करेल. पुढचा चेंडू घेऊन मोहन. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत होता, परंतु पुढचा चेंडू घेऊन बघूया काय करेल. पुढचा चेंडू यॉर्कर असा मारा गेलाय आणि निर्धाव असा चेंडू जातोय. शेवटचा चेंडू असेल. बघूया काय घडेल पुढच्या चेंडूवर. एक शेवटचा चेंडू. जर 6 धावा येते तर 70 पार करेल श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशेत का सार्थक स्पोर्ट्स थांबवेल त्यांना. चांगल्या प्रकारे डोलवण्याचा प्रयत्न करते. काय ते बघूया. 4 धावांसाठी. सत्तर धावा लागल्या धावफलकावर. 71 धावाचं आव्हान असेल ते सार्थक स्पोर्ट्स कासा रडली. पहिल्या इनिंगची समाप्ती होते. जर आपण बघितलं पहिले 2 षटक चांगले पडले, परंतु त्यानंतर जेव्हा गौरव क्रीज मध्ये आला त्याने हाणामारी जी केली आहे त्याच हाणामारीच्या जोरावर श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशेत संघ पोहोचला आहे 70 धावांवर. टॉस उडवण्यासाठी यावे. जग्या स्पोर्ट्स वाघबिल आणि ब्रह्मांड स्पोर्ट ब्रह्मांड. मयूर पुढचा चेंडू घेऊन वैयक्तिक पहिला संघाचा पहिला षटक. संघासाठी पहिलं षटक टाकतो तो मयूर. दुसरा चेंडू बघूया काय करेल. वाईट चेंडू हाताळला आहे मयूरांनी. तीन धावा धावफलकावर.
एक चेंडूची समाप्ती. दुसरा चेंडू घेऊन मयूर टू संजू. बघू काय करेल संजू. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत होता, परंतु संजू याचा चांगला फटका लेग साईडच्या दिशेने. 4 धावासाठी जातोय बॉल. चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतोय तो संजू. बघूया काय करेल आपल्या संघासाठी. स्क्वेअरच्या दिशेने चांगल्या प्रकारे टोलवला होता संजू यांनी 4 धावांसाठी. बघूया काय घडेल पुढच्या चेंडूवर. मयूर चांगली फलंदाजी करतोय तो संजू. वैयक्तिक 6 धावावर खेळतोय. पुढचा चेंडू घेऊन मयूर टू संजू. चांगल्या प्रकारे टोलवला आहे. बघूया काय घडेल. लेगच्या दिशेने 1 धाव धावून पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली गोलंदाजी करतोय मयूर सुद्धा. पॉवर प्लेचा षटक आहे त्यामुळे थोड्या धावा येतील. बघूया पण किती धावांवर रोखेल पहिल्या षटकात मयूर. रोशन पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. मयूर यांचा चौथा चेंडू. काय घडेल बघूया. टोळण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव असा चेंडू. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातली 2 चेंडू बाकी आहेत. बघूया काय घडेल. जर 71 धावाचा पलटा पार करायचा असेल हाणामारी करायला लागेल, टोलेबाजी करायला लागेल. काय करेल रोशन टू मयूर. फुल टॉस असा चेंडू. टोला नाही, कोणी नाही तिकडे. 4 धावासाठी चेंडू. चौकार. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. .20 ची सरासरी पाहिजे ती. सार्थक स्पोर्ट्स कासा रोडली या संघाला. बघूया काय करेल. आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय तो रोशन आणि संजू. धावफल करत आल्या त्या 12. पुढला शेवटचा चेंडू. बघूया काय करेल रोशन. चांगल्या प्रकारे टोला लेगच्या साईडने पळवला आहे. बघूया काय घडेल. आणि निर्धाव असा चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण करतात ते कोलशेत स्पोर्ट्स. सेकंड पॉवर प्ले चा षटक घेऊन आलाय तो नयन. पहिल्या षटकात 12 धावा कुठल्या आहेत. जर 71 धावांचा पलटा पार करायचा असेल तर या षटकात आनामारी जरूर करायला लागेल ते संजू यांना. बघूया काय करेल संजू. वैयक्तिक 7 धावावर खेळतोय. संघासाठी दुसरं षटक. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन नयन टू संजू. शॉर्ट पिच असा चेंडू होता परंतु झेल बाद होतो तो संजू. पहिला गडी बाद होतोय 12 धाव संख्यावर. पुढचा फलंदाज मोहन. बघूया काय करेल मोहन आपल्या संघासाठी.
चांगली गोलंदाजी करतो नयन. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला आहे. दुसरा चेंडू घेऊन येईल नयन टू रोशन. रोशन ज्यांनी एक चौकार मारला आहे. बघूया काय करेल पुढच्या चेंडूवर. पुढचा चेंडू घेऊन नयन टू रोशन. शॉर्ट पीस असा चेंडू होता आणि डोक्याच्या वरतून चालले म्हणून तो वाईट दिला आहे. पुढचा चेंडू घेऊन नयन टू रोशन. बघूया काय करेल रोशन. पटकवण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू निर्धाव. ब्रह्मांड संघाचा संघनायक इकडे यावे. कमिटीशी संपर्क साधा. पुढचा चेंडू घेऊन नयन. चांगल्या प्रकारे डोलवला रोशन. बघूया काय करतो. षटकारासाठी जातो चेंडू 6 धावांसाठी षटकार. त्वरित संपर्क साधा ब्रह्मांड संघाच्या संघनायकाने कमिटीशी. पुढचा चेंडू घेऊन नयन. चांगल्या प्रकारे टोलला आहे रोशन याने. बघूया काय करेल पुढच्या चेंडूवर रोशन. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे टोलला 6 धावांसाठी. चांगली फलंदाजी करतो तो रोशन. चांगली फलंदाजी करतो तो रोशन. 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले आहेत. जी खेळी गौरव यांनी साधली होती तीच खेळी साधेल का रोशन आपल्या संघासाठी. बघूया पुढच्या चेंडूवर. पुढचा चेंडू घेऊन नयन टू रोशन. बघूया काय कराल रोशन. एक धाव पटकावली आहे रोशन याने. बघूया पुढचा चेंडू घेऊन नयन टू मोहन. नौका फलंदाज आहे मोहन परंतु महारत हासिल आहे त्यालाही. चांगल्याच प्रकारे ठेवलेलं मोहन यांनी आणि गडी बाद होते. पुढचा फलंदाज येतो तो मंगेश. गडी येतात आणि जातात परंतु रोशन तिकडेच आहे. रोशन सांगतोय मी माझ्या संघाला जिंकवेन. 2 षटकाची समाप्ती झाली आणि धावफलकावर झाल्या आहेत त्या 26. 2 षटकार आणि 1 चौकारच्या मदतीने रोशन खेळत आहे. चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी परंतु त्याला एक साथ हवी आहे दुसऱ्या खेळाडूची. मंगेश ती भरणी पूर्ण करेल का बघूया. अजूनही 45 धावाची गरज आहे. 18 चेंडू धावा. जर मंगेश यांनी मॅच जिंकवली तर प्रवीण रेड्डी यांच्याकडनं शेंडोबा चायनीज फ्री 2 दिवसासाठी. पुढचा चेंडू घेऊन बघूया काय करेल. चांगल्या प्रकारे टोलवण्याचा प्रयत्न रोशन यांचा. गौरव याच्यात आणि रोशन बाद होते. चांगली खेळी साधतो तो रोशन परंतु धावा त्याच्या पाहिजे त्या बऱ्याच पाहिजे होत्या आणि मारण्याच्या नादामध्ये तोही आउट झाला आहे. पुढचा फलंदाज अरबाज. अब तक 56. चांगली फलंदाजी केली रोशन यांनी. बघूया काय करेल आता. मंगेश स्ट्राईकवर आहे. मंगेश आणि अरबाज हेही नौके फलंदाज आहे. एक
संधी, संधीचं सोनं करण्याची संधी आहे रोशनकडे. टोलवण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धाव. चांगली गोलंदाजी करतोय हर्ष. अजून 2 चेंडू टाकून झाले आहेत त्याचे. एका चेंडूवर घडी बाद केला आहे, दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू घेऊन येईल मंगेशसाठी. बघूया काय करेल मंगेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. थोडा नर्वस वाटतोय मंगेश, कारण नौका फलंदाज आहे आणि आज त्याचा पदार्पण झालाय टीम मध्ये. एक चांगला फलंदाज आहे, परंतु त्याला ती खेळी दाखवायला लागेल आपल्या संघासाठी, कारण संघ अडचणीत आहे आणि धावा जिंकण्यासाठी पाहिजेत अजून 45. एक धावून पूर्ण करते. आता स्ट्राईकवर आहे तो अरबाज. हर्ष चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू टाकून झालेत आणि अजून वरून धावा खर्च केल्या त्या 1. जर इकडून तुम्हाला जिंकायचं असेल तर हाणामारी करायला लागेल आणि ती क्षमता अरबाज मध्ये आहे, पण अरबाजला त्या क्षमतेवर पूर्णपणे उभरून यायला लागेल. बघूया काय करेल. पुढचा चेंडू घेऊन हर्ष चांगल्या प्रकारचा टोलवण्याचा प्रयत्न केला. 1 धाव धावून पूर्ण करण्यात आली आहे. दुसरा धाव धावेल का? 2 धावा धावून पूर्ण. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. बघूया काय करेल अरबाज. या चेंडूवर षटकार आला पाहिजे, कारण धावा या भरपूर आहेत आणि जर जिंकायचं असेल तर धावातल्या 7 टोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षक यांची मिस फिल्डिंग. बारा चेंडू 41 धावा पाहिजेत. जर सरासरी बघितली 20.50 च्या गतीने धावा हव्या आहेत. काय अरबाज ते करून दाखवेल आपल्या संघासाठी का मंगेश करेल? पुढचा षटक घेऊन येतो गोलंदाज प्रतिकेश. प्रतिकेश टू अरबाज. अजूनही 41 धावाची गरज आहे. काय करेल? पहिला चेंडू घेऊन अरबाज साठी. शॉर्ट पीस असा चेंडू होता, परंतु टोळण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय तो विकेट किपरच्या मागे. 1 धावांसाठी धावून पूर्ण केली आहे. पुढचा चेंडू घेऊन प्रतिकेश. अजूनही 40 धावाची गरज आहे. 11 चेंडू 40 धावा. अजूनही सामना अतिटतीचा आहे. बघूया काय करेल तो मंगेश. वाईट चेंडू. अकरा चेंडू 39 धावा. चांगली गोलंदाजी करतोय प्रतिकेश, परंतु जर जिंकायचं असेल तर मंग्या यांना काहीतरी करायला लागेल. टोळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू आणि फलीचा काही संपर्क होत नाहीये. प्रयत्न त्याचे चालू आहे, परंतु यशस्वी काय होत नाहीये. इकडून धावा राहिल्या त्या 39 आणि चेंडू आहेत फक्त 10. जर जिंकायचं असेल तर या 4 चेंडू मध्ये कमीत कमी 3 षटकार पाहिजेत. बघूया काय करते. 9 चेंडू आणि पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आता तर मंग्या मारेल का? बघूया. पुन्हा एकदा वाईट असा चेंडू. फ्री हिट कंटिन्यू आहे. उघडा डोळे वेगा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. मंगेश.
पुढचा चेंडू घेऊन प्रतिकेश टू मंगेश. फ्री हिटचा चेंडू आहे, काय करतो बघूया. टोळण्याचा प्रयत्न करतोय पण चेंडू आणि फलीचा काय संपर्क होत नाही आणि एक धाव धावून पूर्ण झाली आहे. लेग 22. किती 3 चेंडू टाकून झाले आहेत. पुढचा चेंडू घेऊन प्रतिकेश टू अरबाज. अरबाज काय करेल आपल्या संघासाठी. तोडण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. चेंडू निर्धावावर निर्धाव जात आहेत. आता धावा राहिल्या आहेत, भरपूर धावा राहिल्या आहेत. जर इकडून जिंकायचं असेल तर काहीतरी करायला लागेल अरबाज यांना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू घेऊन नाही प्रतिकेश टोलण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथं रनआउट होते तो अरबाज. जाने माने फलंदाज धोनी. एक बडा नाम. संघाला गरज होती धोनी यांची आणि धोनी यांनी लवकर उतरलं पाहिजे होतं परंतु मंगेश याला संधी दिली. एक नौका फलंदाज परंतु काय वैयक्तिक दुसरा षटक घेऊन हर्ष टू मंगेश. मंगेश एक नौका फलंदाज आहे आणि भरपूर चेंडू निर्धाव गेले. कॉन्फिडन्स नाही वाटत आहे. बघूया काय करेल. स्टेटच्या 2 धावा धावून पूर्ण करतोय तो मंगेश. चांगली गोलंदाजी करतोय हर्ष. जास्त संधी दिली नाही आहे. बघूया काय करेल. पुढचा चेंडू घेऊन हर्ष. मंगेश याला निर्धावावर निर्धाव चेंडू टाकतोय. गोलंदाज मंगेश उभा आहे परंतु काय करत नाही. लेट्स सी व्हॉट हॅपन. नेक्स्ट बॉल. हर्ष टू मंगेश. व्हॉट हॅपन. ब्रह्मांड संघाचा संघनायक यांनी संपर्क करा, त्वरित संपर्क करा कमिटीशी. अन्यथा कमिटी काय डिसिजन घेईल ते आम्हाला सांगता येत नाही. पुढचा चेंडू घेऊन हर्ष टू धोनी. धोनी संघाची एक चांगली फळी मानला जातो परंतु भरपूर उशिरा आला आहे फलंदाजीसाठी आणि फुलटॉस असा चेंडू टोलोला आहे लेगच्या साईडने. एक धाव धावून पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा धावून पूर्ण. एक औपचारिकता उरली आहे. हर्षनी चांगली गोलंदाजी केली आहे. जरी 38 धावा गौरवानी कुठल्या असेल परंतु जे 2 षटक आहेत जे हाताळतोय एक शेवटच्या पुन्हा एकदा एक गडी बाद. चांगली फलंदाजी करत होता धोनी परंतु बाद झाला आहे कारण हर्ष एक अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. दुसरा षटक पण त्यांनी चांगला हाताळला आहे. बघूया काय घडेल. शेवटचा चेंडू चांगल्याच प्रकारे ठेवलेला आहे आणि इकडे विजय होतोय तो श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत.